पुढे जाऊया आपण वडाळ्याजवळ. वडाळ्यामध्ये काय परिस्थिती आहे? वडाळ्यामध्ये खरं तर लहान मुलं खेळतायत या पाण्यामध्ये, मात्र हे पाणी चांगलं नाहीये. पाण्याखाली सगळा परिसर गेलेला आहे. आज सकाळपासूनच पडणारा मुसळधार पाऊस, वडाळ्याचा 4 रस्ता इथल्या परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. गटाराचे पाणी आहे. परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना या पावसातून आणि भरलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते. आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे वडाळ्यामध्ये उपस्थित आहेत. गिरीश, आत्ता काय परिस्थिती आहे? प्रशासनाचे कोणी दाखल झालंय की नाही? मदत कार्य सुरू केलंय की नाही? गिरीश, मी आता या किडवाई रोडला आहे, जो 4 रस्ता म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी आपण बघितलं तर मागील 2 तासांपासून मी आता जेवढं आहे 2 ते 2.5 फुटापर्यंतचं पाणी अजूनही आहे. मागील 2 तासांपासून पाण्याची परिस्थिती हीच आहे. अद्यापही पाण्याचा निचरा जो व्हायला पाहिजे होता तो या ठिकाणी होत नाही. जवळ या ठिकाणी शाळा आहेत, शिशुवन शाळा आहे, याशिवाय कॉलेजेस आहेत. या शाळा देखील सुटल्या, मात्र जे लहान मुलं आहेत त्यांना देखील या पाण्यातून कसरत करत या ठिकाणी वाट काढावी लागते. पालकांना या ठिकाणी तारेवरची कसरत करत आपल्या मुलांना घरी घेऊन जावं लागत आहे. ही जी परिस्थिती आपण पाहतोय, अनेक गाड्या यामध्ये बंद पडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मागील 2 ते 2.5 तासांपासून आता जे पाणी आहे तेवढंच पाणी आहे. त्यामुळे जवळच या ठिकाणी गांधी मार्केटच्या ठिकाणी पंपिंग स्टेशन आहे, जिथून पाण्याचा निचरा होतो. मात्र पाण्याचा निचरा जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा होत नाही आहे. जे 2 तासापूर्वी जेवढं पाण्याचे या ठिकाणी होतं तेवढंच पाणी आत्ताही आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास आहे, तो सहन करावा लागतोय. मुंबईकर जे आज आठवड्याचा पहिला दिवस आहे त्यामुळे कामावर गेलेले आहेत, त्यांना देखील रिटर्न येत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. आपण बघितलं तर आता शाळा ह्या सोडण्यात आलेल्या आहेत, पण पुढील 3-4 तास अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. याशिवाय हायटाईड देखील असणार आहे. अशा स्थितीत आता जो पाऊस आहे आपण पाहू शकतोय की इथली परिस्थिती आपल्याला कळते, मात्र तिथल्या लोकांच्या काय अडचणी आहेत, तिथल्या काही लोकांशी तुम्ही बातचीत करू शकता का? तिथल्या लोकांचं म्हणणं आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो का? नक्कीच 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 काय नेमकं इथे मग 2 तासापासून या ठिकाणी पाणी आहे? तुम्ही इथले स्थानिक भरपूर पाणी सांडलंय, भरपूर. 4 रोड पुरा जाम झालाय, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, गाडी बंद पडले सगळे, मस्त पूर्ण फुल झालंय एकदम. काय त्रास सहन करावा लागतं? तुमचे लहान मुलं देखील या ठिकाणी दरवर्षीचं हेच आहे, दरवर्षीचं आहे. लहान पोराला शाळा सुट्टी झाली आहे, बंद झालंय सगळं. आमची ऑफिस बंद झाली, सगळं बंद झालंय. जायला प्रॉब्लेम येतोय आम्हाला. प्रशासनाकडून काही मदत वगैरे काही आली? प्रशासन मदत करणार तर मदत होणार ना, मदतच नाही करत प्रशासन. जाम आहे, पुन्हा नाले वगैरे सगळे जाम आहे. तर प्रशासनाला करायला पाहिजे ना काम. या ठिकाणी आपण बघतोय की इथल्या स्थानिकांचं हे दरवर्षीचं आहे. म्हणजे मुंबई सविस्तर माहितीसाठी आणि इतर प्रतिक्रियांसाठी सुद्धा आपण पाहू शकतोय कशा प्रकारे इथल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. ही दृश्य आहेत आत्ताची वडाळ्यामधली. या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.